नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं? एक, दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन. या प्रसंगी निवेदकानं असं बोलावं: सूर्याच्या तेजाने विश्वाला प्रकाश मिळतो आणि ज्ञानाच्या प्रकाशानं जीवनाला दिशा मिळते. आपल्या समारंभाची सुरुवात आपण ज्ञानदेवतेच्या पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं या ठिकाणी करणार आहोत. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करणारे मान्यवर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की पाहुण्यांनी आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करावा. त्याचबरोबर सोबत सरस्वती मातेच्या प्रतिमेचे देखील पूजन मान्यवरांनी करावं. 2, स्वागत गीत. या प्रसंगी निवेदकानं असं बोलावं: स्वागत हा संस्कृतीचा शिरपेच आहे. पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करण्याची त्यांनी तयारी केली आहे. तर मग शब्द, सूर आणि स्वरांच्या माध्यमातून या शाळेच्या संस्कारांचा आणि स्नेहाचा उगम अनुभवूया. आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात स्वागत गीताचा आस्वाद घेऊया. 3, प्रास्ताविक. कार्यक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि प्रेरणा यांचा सारांश देणारे शब्द म्हणजेच प्रास्ताविक. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि आयोजनामागील हेतू याविषयी काही शब्द सांगण्यासाठी मी आमच्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. 4, मान्यवरांचा सत्कार. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती. मान्यवरांचं स्वागत म्हणजे त्यांच्यातील कार्याची व सेवा भावनेची पावती असते. आजच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवणारे आमचे प्रमुख पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपल्या शाळेतील शिक्षक, पालक, प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. अशा रीतीनं प्रत्येक मान्यवरांचं नाव घेत स्वागत केल्यास कार्यक्रम वैयक्तिक आणि सन्मानजनक होतो, याची सूत्रसंचालकांनी नोंद घ्यावी. 5, मान्यवरांचे मनोगत. कार्यक्रमाचे खरे सौंदर्य हे भाषणात नाही तर मनातून उमटणाऱ्या विचारात असते. आता मी नम्र विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी. मान्यवरांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेऊन त्यांना विनंती करतो या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. जर एकापेक्षा अधिक मनोगते असतील तर याच पद्धतीने अनुक्रमे ते सूत्रसंचालकाने घेत जावे. 6, आता शैक्षणिक साहित्याचं वाटप. या प्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोलावं: विद्यार्थ्यांच्या ज्ञान यात्रेसाठी पुस्तक, वही, लेखन साहित्य ही सर्वात मोठी शिदोरी असते. शाळेने विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचा दीप द्यावा हीच आजच्या कार्यक्रमामागची भावना. आता आपल्या कार्यक्रमातील सर्वात महत्वाचा भाग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा शुभ क्षण आता सुरू होत आहे. मी विनंती करतो मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या हातात साहित्य देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा. अशा रीतीने विद्यार्थ्यांची नावं घेतल्यास अधिक परिणामकारक ठरेल. आणि शेवटी आभार प्रदर्शन. आभार हे शब्दांचं ऋण नाही तर अंतःकरणातून उमटलेली कृतज्ञतेची भावना आहे. आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यामध्ये अनेक हात मदतीसाठी पुढे आले. सर्व मान्यवर, शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी आणि उपस्थित अतिथी यांचं मनपूर्वक आभार मानण्यासाठी मी आमचे शिक्षक, विद्यार्थी किंवा संघटक यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आणि शेवटी सूत्रसंचालकाने अशा रीतीने समारोप करावा: शब्द थांबले पण प्रेरणा सुरू झाली आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात नवसंजीवनी घेऊन येईल अशी आशा बाळगून मी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.